नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असेल तर माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला वाटत असेल मी कॉलेज चालली, तर आज कॉलेजला नाही चालली, मम्मीसोबत नाही का, मी हॉस्पिटलला चालली होती डी वाय पाटीलला. तर थोडंसं काम होतं डी वाय पाटीलला, तर म्हणून चाललो होतो. मग घेऊन आम्ही दोघी निघालो. मग थोडंफार नाही का जे काम होतं ते आवरलं आणि परत आम्हाला उद्या पण यायचं होतं आणि परवा पण यायचं होतं नाही का, 2-3 दिवस तर यायचं होतं. तर थोडीफार ट्रीटमेंट पण चालू करायची होती. तर आम्ही जाता नाही का व्हिडिओ वगैरे असं काही काढलं नाही, कारण थोडं धावपळच होती नाही का म्हणून. मग आम्ही तिकडनं पटकन निघालो घरी जाण्यासाठी. मग घरचा तर नाही का, मग आम्ही उसाचा रस पण पिला मस्तपैकी थंड थंड नाही का. तर आमच्या घराच्या मागं नाही का नाग निघाला होता नाही का, खूप डेंजर. जे की मुंगूस, छोटे छोटे मुंगूस नाही का, ते दोघं जण भांडणं करत होते. पुढून एक मुंगूस आणि मागून एक मुंगूस नाही का, ते दोघं पण त्याला सापाला खूप जास्त चिडत होते. नाग नाही एवढा एवढा तो चिडला होता ना, खूप डेंजर. तर नंतर नाही का त्या नागाचंच बघून नाही का, मग पाणी वगैरे भरलं नाही, टाकी वगैरे भरायला मी वर गेलो होतो टेरेसवर. तर बिट्टू नाही खालून माऊ माऊ नाही का जोरात जोरात नाही का एकदम बोंबलत होता, आवाज येत होता वर खालून पूर्ण. तर आज नाही का मी कॉलेजला पण गेली नाही, आज घरीच होते. आज मम्मीसोबत नाही का हॉस्पिटल जायचं होतं मला. तर सकाळपासून काही व्हिडिओ पण रेकॉर्ड नाही केला, खूप धावपळमध्ये नाही काम वगैरे आवरली. परत आम्ही हॉस्पिटलला गेलो. तर हॉस्पिटलला वगैरे जाऊन नाही का खूप माझं डोकं होतं, कारण पहिल्यापासून एक खूप तब्येत थोडीशी नाही खराब झाली, कारण ते सर्दी वगैरे झाली ना, त्याच्यामुळं बरं पण नाही वाटत आहे. तर ते हॉस्पिटलचा वास पण एवढं डोकं जाम झालं ना, दोन्ही मिळून नाही का पूर्ण डोकं दुखायला लागलं खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे मला. परत घरी आलो नाही, हॉस्पिटल वगैरे फिरून फिरून घरी आलो. तर घरी येऊन नाही का थोडं म्हणलं झोपावं. त्याच्यामध्ये नाही का 4-4:30 वाजत होते घरी यायला. मग मला टाकी वगैरे भरावी म्हणून मोटर लावली आणि वर गेले, वर जाऊन टाकी वगैरे भरली. परत खाली आले, आता भात ठेवलाय. माझी फ्रेंड आहे ती असं थोडं म्हणून नाही का जुडीला वगैरे जायचंय. मला नाही का लेट झालं तर निघायला, मग ती मला नाही का माझी ऑलरेडी वाट बघत होती. तर आम्ही दोघी मिळून नाही का पटकन इंदिरानगरला गेलो, जे की आमचा आवडता कॅफे ना, तिथंच आम्ही गेलो आणि गप्पा वगैरे मस्तपैकी मारत बसलो होतो. तर आम्ही ऑर्डर पहिलेपासूनच दिली होती, तर आमची ऑर्डरही आली. तर आम्ही मस्तपैकी खाल्लं वगैरे. इथलं नाही का बर्गर आम्हाला खूप आवडतो आणि जो लोकेटेड ना कॅफे, तो इंदिरानगरमध्ये नाही का सहारा स्वीटच्या इकडंच आहे, ग्राउंड कॅफे 21. तर इथं खूप म्हणजे टेस्ट भारी, तुम्ही जावं नक्की नाही का. तर आम्ही नाही का पटकन घरी जाण्यासाठी निघालो आणि तिने मला नाही का आमच्या घराच्या सोडलं, परत ती तिच्या घरी गेली. मग पटकन स्वयंपाकाचं आवरायला घेतलं, कारण एका टाईम पण खूप झाला. मग जेवण वगैरे केलं, मग बाहेर नाही का शेकोटी वगैरे पण करायला गेलो. खूप थंडी वाढली नाही का, 2-3 दिवस झाले. पहिले एवढी थंडी नव्हती, खूप नॉर्मल थंडी होती, पण आता जास्तच थंडी वाढली. आणि आमच्या इथलं नाही का कॉलनीच्या इथलं नाही का लाईट पण गेली नाही का 2-3 दिवस झालं. तर काय सांगावं नाही का. तर आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो होतो नाही का, सगळेजण शेकोटी वगैरे करून. थंडी नसली तरी आम्ही शेकोटी लावून बसतो नाही का, गप्पा वगैरे मारणं होतं. आणि नागचं नाही का जे साफ निघला होता, त्याचं सगळं गप्पा वगैरे चालू होतं, कसं साफ दिसत होतं कसं काय नाही का. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.